आज आपण नवरात्रीच्या 7व्या माळेबद्दल किंवा देवीच्या 7व्या रूपाबद्दल जाणून घेणार आहोत. देवीचं हे 7वं रूप आहे. ह्या रूपाला कालरात्री असंही म्हटलं जातं. देवीचं कालरात्रीचं रूप भयंकर आहे असं म्हटलं जातं. देवी भागवत पुराणानुसार कालरात्रीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही किंवा अकाल मृत्यूचं भय राहत नाही. सर्व मनोकामना पूर्णत्वास जातात. तसेच भाविकांच्या समस्या, अडचणी, कष्ट याचे अतिशीघ्र निराकरण होते अशी मान्यता आहे. पुराणातल्या काही उल्लेखानुसार तर कालरात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानले गेलेले आहे. त्यामुळे तंत्रमंत्र साधक कालरात्री देवीची विशेष पूजा करतात. ही पूजा मध्यरात्री केली जाते. कालरात्री देवी भाविकांवर विशेष कृपा दृष्टीने पाहते आणि तिचे शुभाशीर्वाद भाविकांना प्राप्त होतात. म्हणूनच कालरात्री देवीला शुभंकरी असं देखील म्हटलं जातं. कालरात्रीचं स्वरूप जरी भयानक असलं तरी काल म्हणजेच वेळ, समय किंवा काळ या विश्वामधलं सारं काही हे काळामध्येच सामावलेलं आहे आणि काल सर्वांचा साक्षी आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती, शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का? नाही. म्हणजेच कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती किंवा पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी देवी मातेचा मिळवलेला आशीर्वाद. अशी ही सप्तमीची कालरात्री देवी तुम्हा सर्वांवर कृपा करू.